वंदे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकार्यमाणे संसारहालाहलमोहशान्तये पुण्डरीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। आपण मागच्या वेळेला 16व्या अध्यायामध्ये सांगितलेली दैवी आणि आसुरी संपत्ती यांची लक्षणं पाहिली। त्याच्यामध्ये दैवी संपदेची 26 लक्षणं सांगितल्यानंतर आसुरी संपत्तीची 6 लक्षणं भगवंतांनी सांगितली। दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञा। या अध्यायामध्ये हे जे दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान याचंच यापुढे वर्णन केलेलं आहे। जी दैवी संपत्ती म्हणून सांगितली ती 3 श्लोकांमध्ये सांगितली आणि जवळपास सगळा अध्याय आसुरी संपदेचं वर्णन करण्यासाठी म्हणून भगवंतांनी वापरलेला आहे। दैवी आणि आसुरी संपत्तीचं लक्षण सांगितल्यानंतर अर्जुनाला मात्र भगवंतांनी दिलासा दिला की या 2 संपत्तींपैकी तू दैवी संपत्तीमध्ये जन्मलेला आहेस, म्हणून तू शोक करू नकोस। हे जे दैवी संपत्तीचं वर्णन आहे ते भगवद्गीतेमध्ये याच्या आधी ठिकठिकाणी आलेलं आहे। 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ लक्षण, त्याच्यानंतर कर्मयोगी, जीवनमुक्त, ध्यानयोगी, ज्ञानी पुरुषाचं लक्षण, भक्ताचं लक्षण, ही जी सगळी लक्षणं आहेत ही लक्षणं एका तऱ्हेने दैवी संपदेची लक्षणं म्हणूनच आलेली आहेत। असं असल्यामुळं या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचं लक्षण विस्ताराने भगवंतांनी केलं। आसुरी स्वभाव आणि आसुरी स्वभावाच्या मंडळींनी आपल्या स्वभावाचं केलेलं तत्वज्ञान आणि त्यातून निष्पन्न होणारी आसुरी प्रवृत्ती अथवा कृती याचं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे। काय करावं आणि काय न करावं, प्रवृत्ती आणि निवृत्ती याच्या संबंधीचा कृत्याकृत्य विवेक आसुरी स्वभाव असणाऱ्या व्यक्तींच्या ठिकाणी नसतो। आपली जी संपत्ती असते अथवा सत्ता असते अथवा सामर्थ्य असतं, त्यामुळं आपल्याला जे योग्य वाटेल ते करावं, शास्त्र काय सांगतं ते करावं आणि शास्त्र काय टाकायला सांगतं ते त्यागावं, अशा प्रकारची वृत्ती आसुरी प्रवृत्तीमध्ये नसते। कोणतं कृत्य आणि कोणतं अकृत्य, कोणतं प्रशस्त कृत्य आणि कोणतं पापमूलक कृत्य याच्या संबंधी धरबंध आसुरी प्रवृत्तीच्या व्यक्तींना नसतो। असं असल्यामुळं शुचिर्भूतता आणि सत्य आचार आसुरी प्रवृत्तीच्या लोकांच्या ठिकाणी लोप पावलेला असतो। आपल्याला जे इप्सित आहे ते इप्सित काहीही झालं तरी मिळवायचं, प्राप्त करायचं, असं आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं धोरण असतं। त्याच्यासाठी मार्गाची, विचाराची शुचिता, पावित्र्य राखणं आणि त्याप्रमाणे वर्तन करणं
हे त्यांना पसंत पडत नाही. अर्थात असत्य आचार करण्यासाठी म्हणून त्यांना कोणताही संकोच वाटत नाही. या आसुरी संपत्तीचं जे लक्षण आहे ते लक्षण तुम्हाला मौज वाटेल, पण सत्व, रज आणि तम या प्राथमिक प्रवृत्ती, या सर्व प्रवृत्तींमध्ये आढळून येऊ शकतं. जी तम प्रवृत्ती आहे ती तम प्रवृत्ती उघड उघड असत्यावर आधारित अशी आहे, स्वार्थावर आधारित अशी आहे, भोगांवर आधारित अशी आहे. गुंडगिरी, मारामाऱ्या, चोऱ्या, काम्य कर्म अशी करणारी जी मंडळी आहेत ती मंडळी तर या आसुरी संपत्तीने नटलेली असतातच असतात. रजोगुणी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा देखील कामोपभोगाकडे असणारा जो कल आहे तो कल जेव्हा अतिरिक्त वाढतो आणि रजोगुणामुळं अतिरिक्त संपत्ती त्यांच्याजवळ जमा होते, तेव्हा ती त्यांना आसुरी प्रवृत्तीकडे घेऊन जाऊ शकते. पण सत्वगुणी मंडळी देखील आसुरी प्रवृत्तीमध्ये सापडतात, हे त्याच्यातलं आश्चर्य आहे. उदाहरणार्थ सात्विक कार्य चालवणारी मंडळी जेव्हा त्यांच्याकडे सत्ता आणि संपत्ती जमा होते तेव्हा वरवर सात्विक कार्य करत असताना देखील आपल्याकडे सत्ता राखण्यासाठी म्हणून कोणत्याही थराला जाऊ शकतात. मोठमोठी देवळं, देवस्थानं, संस्था याच्यामधून सुटू शकत नाहीत. असं असल्यामुळं आसुरी प्रवृत्तीचा मनुष्य म्हणजे केवळ गुंड मनुष्य असं धरायचं काही कारण नाही. सत्ता, संपत्ती आणि सामर्थ्य याच्या जोरावर आपण करत असलेलं जे कार्य आहे ते कार्य अबाधित राखण्याची प्रवृत्ती, याच्यातून ह्या आसुरी भाव निर्माण होऊ शकतो. असं असल्यामुळं शुचिर्भूतता, सत्य आणि सत्य आचार त्यांच्या ठिकाणी नसतो. मध्यंतरी आपण अगदी प्रासंगिक उल्लेख म्हणून आहे, तोही किती खरा आहे किती खोटा आहे आपल्याला माहिती नाही, पण एका मोठ्या पारमार्थिक संस्थेच्या लोकांनी गुजरातमध्ये एका आश्रमावर हल्ला केला असं आपण ऐकलं. त्याच्या सगळ्या तपासण्या चालू आहेत. जर त्यांच्यावर टीका झाली तर कोणत्या थराला सात्विक काम देखील जाऊ शकतं ते आसुरी प्रवृत्तीमध्ये बदलायला वेळ लागत नाही. आसुरी संपत्तीच्या लोकांचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे असत्यावर विश्वास. जी असत गोष्ट आहे त्या गोष्टीवरच विश्वास, सत प्रवृत्तीवर अजिबात विश्वास नाही. याचा अर्थ असा की जग हे खोट्यावर उभारलेलं आहे. इथं कोणीही नैतिक दृष्ट्या चांगला असू शकत नाही, कोणीही शुचिर्भूत असू शकत नाही, कोणीही सत्य सांभाळणारा इथं नाही. सगळे दांभिक आहेत, सगळे लबाड आहेत. आसुरी प्रवृत्तीच्या मंडळींना जगामध्ये चांगलं असं शोधून देखील सापडत नाही. सगळं जग खोट्यावर उभारलेलं आहे, खोट्यावरच सगळी कार्य चाललेली आहेत आणि केवळ खरेपणाने वागून मनुष्याचा टिकाव या जगात लागणार नाही याच्यावर ज्यांचा ज्यांचा विश्वास असतो ती सगळी आसुरी प्रवृत्तीची मंडळी समजली पाहिजेत. भगवंतांनी हा अध्याय अशा करता सांगितलेला आहे की कधी कधी या विचारांबद्दल चांगल्या लोकांचा देखील गोंधळ होतो. जेव्हा गोंधळ होतो तेव्हा तिथं आसुरी प्रवृत्तीचाच जन्म झालेला असतो. जगाचं विश्लेषण करण्यासाठी तुम्ही नसून तुम्ही तुमचा स्वतःचा आचार सांभाळायचा आहे याचं भान उडून जाण्याची शक्यता असते. तसंच सत्प्रवृत्तीची माणसं
या सर्व विश्वाला निराकाराचा एक आधार आहे असं समजतात. एका अव्यक्ताच्या आधारावर हे व्यक्त विश्व उभारलेलं आहे आणि जे अव्यक्त आहे ते अव्यक्त अक्षर परमात्मा आहे असं मानणं हे दैवी गुणसंपदेचं लक्षण आहे. तर आसुरी गुणसंपदेचं लक्षण विश्व हे अशा प्रकारच्या आधाराशिवाय आहे असं आसुरी संपत्तीचं लक्षण आहे. अशा प्रकारचा कोणताही अव्यक्त असा आधार या विश्वाला नाही की ज्या आधाराची भीती बाळगावी अशी कोणतीही गोष्ट या विश्वामध्ये नाही. ब्रह्माचा जो निराकार आधार सांगितला जातो ती गोष्ट झूट आहे असं आसुरी संपत्तीचा मनुष्य म्हणतो. असं असल्यामुळं ईश्वर देखील झूट आहे असं म्हणण्यापर्यंत आसुरी संपत्तीच्या व्यक्तीची मजल जाते. या जगामध्ये ईश्वर कोणी नाही. जिथं सत्ता आणि सामर्थ्य आहे म्हणजे आपल्यापाशी जर असेल तर आपणच ईश्वर आहोत असं म्हणण्यापर्यंत देखील आसुरी प्रवृत्तीचा मनुष्य मजल मारतो. जगातील जे सर्व पदार्थ आहेत ते पदार्थ अपरस्पर संभूत असे आहेत. दैवी संपदेचा मनुष्य असं मानतो की विश्वामधले जे सगळे पदार्थ आहेत ते एकमेकांवर आधारित असे आहेत. एकमेकांच्या सहकार्याच्या तत्वावर हे सर्व विश्व चाललेलं आहे असं दैवी संपदेचा मनुष्य मानतो. आसुरी प्रकृतीला जी मूळ प्रकृती आहे ती प्रकृती त्रिगुण पंचभूत त्यांची समन्वयात्मक कर्म प्राणी मात्र यांचा एकमेकांशी सहकार्याचा भाव अशा प्रकारचे संबंध अमान्य आहेत. त्याला फक्त स्वतःचा स्वार्थ समजतो, दुसऱ्याचं कोणतंही हित त्याला कळत नाही. असं असल्यामुळं एकमेकांच्या करता काही करून सर्वांची उन्नती साधावी हे तत्व आसुरी प्रवृत्तीच्या व्यक्तीला अमान्य असतं. त्याच्याऐवजी सर्वांना दाबून आपण स्वतः वर यावं अशा प्रकारची प्रवृत्ती आसुरी संपदेच्या व्यक्तीकडे असते. सहकार्य हे जे समाज धारणेचं तत्व आहे ते तत्व त्यांना अमान्य असतं. आसुरी संपदेच्या व्यक्तीला काम आणि विषयोपभोग याच्याखेरीज दुसरा कोणताही जीवन हेतू नसतो. आपली जी इंद्रिय आणि त्या इंद्रियांची सहज प्रवृत्ती निरनिराळ्या इंद्रियांच्या आपल्या आपल्या अशा विषय किंवा कामना आणि मूळ प्रजोत्पादनासाठी असणारा म्हणून जो काम आहे तो काम हेच त्यांच्या जीवनाचं मूळ सूत्र असतं. आणि याच्यात खेरीज दुसऱ्या कोणत्या गोष्टी शांती समाधानासारख्या या महत्वाच्या आहेत असं आसुरी संपदेच्या व्यक्तीला वाटत नाही. त्यांचं सगळं जीवन हे काममूलक आणि स्वार्थ संपादना करता म्हणून असं असतं. त्यामुळे ते कामा करता जगतात आणि स्वार्था करता जगतात आणि कामाच्या आड येईल आणि स्वार्थाच्या आड येईल त्याचा नायनाट करावा अशा भूमिकेमधून ते वर्तन करतात. एवढीच बुद्धी असल्यामुळं आसुरी संपदेचा मनुष्य हा अल्पबुद्धीचा समजला जातो. तो क्रूर कर्मा बनतो. एवढा की स्वतःच्या स्वार्थाकरता म्हणून सगळ्या जगाचा देखील नाश करायला तो सहज प्रवृत्त होतो. कामाचं वर्णन हा कधीही न संपणारा असं केलेलं आहे. अशा प्रकारे कधीही न संपणारा काम अव्याहत सेवून शिवाय दंभ मान आणि मद यांनी व्यापला जाऊन अत्यंत हीन दर्जाची घाणेरडी अशी कर्म करायला तो सदैव प्रवृत्त असतो. तसंच
आसुरी प्रवृत्तीचा जो मनुष्य असतो तो मनुष्य सदैव सुख आणि उपभोग याच्या चिंतेने ग्रासलेला असतो. त्याचं सुख हे विषयांचं सुख असतं. आणि अशा प्रकारची सुख आणि उपभोग मिळत असताना देखील अधिक कसं मिळेल याची त्याला सदैव चिंता लागून राहिलेली असते. जे आहे त्याच्यावर समाधानी न राहता जे अजून हातात आलेलं नाही ते मिळावं असं त्याला वाटत राहतं आणि त्याकरता तो चिंता देखील करत राहतो. आसुरी प्रवृत्तीचा मनुष्य या चिंतेमुळं काम क्रोध परायण असा होतो. हे आसुरी संपदेच्या व्यक्तीचं एक विशेष लक्षण आहे. तो कामपरायण असतो आणि क्रोध परायण असतो आणि त्यामुळे अन्यायाने देखील अर्थसंचय करण्यामध्ये त्याला कोणताही प्रत्यवाय नसतो. त्याला त्याची शरम वाटत नाही. कोणत्याही मार्गाने पण द्रव्य मिळेल आणि हे द्रव्य सुख आणि उपभोग याच्यासाठी आपण वापरू याच्याकरता तो सदैव तयार असतो. आसुरी प्रवृत्तीच्या व्यक्तीला सर्व धन या विश्वातलं आपलं स्वतःचं व्हावं असं वाटत राहतं. जर शत्रू असेल तर त्या शत्रूला मी मारणारा असावा असं त्याला वाटतं. मीच ईश्वर असावं असं त्याला वाटतं. माझ्या खेरीज ईश्वर म्हणून देखील कोणाचा डिंडीमा असता कामा नये. म्हणून त्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला केवळ यासाठी मारायचा प्रयत्न केला की नारायण या नावाचा कोणी नाही, मीच ईश्वर असेल. कोण नारायण असेल त्याचं काय सामर्थ्य असेल ते मला अमान्य आहे. अशा प्रकारे सर्व धन आपलं व्हावं, सर्व शत्रूंचा मी नायनाट करावा, मीच ईश्वर, मीच बलाढ्य, मीच सिद्ध, मीच सुखी अशी त्याची भावना असते. काय जी संपन्नता असेल ती संपन्नता सर्व आपल्या ठिकाणी असावी. कुलवान मीच कुलवान, माझ्या खेरीज अन्य कोणी कुलवान असू शकत नाही अशी त्याची भावना धारणा असते. आणि आपल्या संपन्नतेपोटी आणि आपल्या कुळाच्या अभिमानापोटी प्रत्यक्षात केलेले अनाचार देखील विसरून, कारण ती त्याची सहज वृत्ती असते, तो यज्ञ देखील करायला प्रवृत्त होतो, तो दान करायला प्रवृत्त होतो. यज्ञ करणारा मीच असावा, दान करणारा मीच असावा, चैन करणारा देखील मीच असावा. आणि जे काही यज्ञ दान तो आचरतो ते यज्ञ दान देखील पूर्ण अहंतेने आणि दांभिकतेने तो आचरतो. अहंकार, बळ, दर्प, काम, क्रोध याचा थैमान त्याच्या जीवनामध्ये सुरू होतो. आणि अहंकारापोटी, अहंकाराच्या थैमानापोटी, बळाच्या म्हणजे सत्तेच्या थैमानापोटी दर्प, काम आणि क्रोध हे त्याच्या ठिकाणी अवास्तव अशा पद्धतीने वृद्धिंगत होतात. आणि त्यामुळे तो शांतीला आणि सुखाला अंतरतो. आपल्या स्वतःच्या शांतीला आणि सुखाला अंतरणं हा स्वतःच्या देहामध्ये असणाऱ्या अशा परमेश्वराचा एक प्रकारे तिरस्कार आहे. याही व्यक्तीच्या अंतरात खऱ्या अर्थाने परमेश्वर वास करत असतो, पण त्याच्या प्रवृत्तींमुळे तो शांती सुखाला, आंतरिक शांती सुखाला मुक्तो.
आणि आपल्या स्वतःच्या देहातील परमेश्वराच्या तत्वाचा देखील एक प्रकारे तिरस्कार करतो. तसंच परदेहामध्ये जे ईश्वरीय तत्व आहे त्या ईश्वरीय तत्वाला देखील तो पीडा देतो, त्यांचाही तो द्वेष करतो आणि त्यांचाही एक प्रकारे तो तिरस्कार करत राहतो. असे जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचा जीव हा प्रत्येक जन्मागणिक अधोगतीला असा जात राहतो. या आसुरी प्रवृत्तीतून सुटावं कसं आणि आसुरी प्रवृत्तीतून सुटण्यासाठी आचरण कसं असावं हे सांगून या अध्यायाचा शेवट भगवंतांनी केलेला आहे. भगवंत म्हणतात, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मना कामः क्रोधः तथा लोभः तस्मात् एतत् त्रयं त्यजेत. खूप दुर्गुण असतील आसुरी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडं, पण जर त्याला ते लक्षात आले तर त्यांनी काम, क्रोध आणि लोभ यांचा त्याग करून सुरुवात करावी. आसुरी प्रवृत्तीतून बाहेर येण्यासाठी म्हणून कुठून तरी सुरुवात करणं आवश्यक आहे. काम, क्रोध आणि लोभ यांच्या त्यागाने आसुरी प्रवृत्तीतून सुटण्याची धडपड करावी असं भगवंत म्हणतात. काम, क्रोध आणि लोभ हे तीन प्रकारे नरकाची द्वार आहेत आणि ते आपला नाश करणारे असे आहेत. म्हणून या तिन्हीचाही त्याग करावा असं भगवंत सुचवतात. या तीन तमोद्वारातून सुटला म्हणजे मनुष्य आपलं ज्यात कल्याण आहे त्याचं आचरण करायला लागण्याची शक्यता असते. पण काम, क्रोध आणि लोभातून सुटणं हे अत्यंत गरजेचं असं असतं. आणि मग ज्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे अशा गोष्टींचं आचरण करायला लागून त्याच्यामध्ये क्रमाने रुची प्राप्त होऊन आणि तो त्याच्यामध्ये नंतर पारंगत होऊन उत्तम गतीला असा देखील जातो. अवास्तव काम, क्रोध आणि लोभ ज्याच्या ठिकाणी आहेत असा मनुष्य दीर्घ काळ सातत्याने परमार्थ करणं ही फार कठीण गोष्ट राहते. म्हणून परमार्थाच्या देखील पूर्वतयारीसाठी म्हणून काम, क्रोध आणि लोभ हे टाकूनच सुरुवात करायला पाहिजे. तरच हळूहळू त्याच्यामध्ये रुची, पारंगतता आणि गती प्राप्त होण्याची शक्यता असते आणि अंती तो आसुरी प्रवृत्तीचा पूर्णतः त्याग करतो असं भगवंत म्हणतात. या अध्यायातल्या आसुर चरित्राचं सार काम, क्रोध आणि लोभ या तीन वृत्तीमध्ये भगवंतांनी शेवटी आणलेला आहे. काम, क्रोध आणि लोभावर विजय मिळवण्यासाठी दम म्हणजे इंद्रिय संयम, दया, क्रोधावर विजय मिळवण्यासाठी म्हणून आणि दान लोभावर विजय मिळवण्यासाठी म्हणून उपाय, शास्त्रीय उपाय भगवंत सांगतात. काम, क्रोध, लोभातून सुटका करून घेतल्याशिवाय परमार्थ मार्गाचा आरंभ देखील होत नाही. दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन 9व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे जे अनन्य मनस होऊन परमात्म्याशी कीर्तन, ध्यान, शरणागतीच्या अंगाने नित्ययुक्त व्हायला सांगितलेलं आहे, तसं वस्तुतः व्हायचं आहे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. असं जीवन खरं म्हणजे जगायचं आहे. त्या जीवनासाठी काम, क्रोध आणि लोभ याचा त्याग हा जरुरीचा मानलेला आहे. अशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी म्हणून कार्याकार्य व्यवस्थिती
म्हणजे कर्तव्य कोणतं आणि अकर्तव्य कोणतं याचा निर्णय होणं मनामध्ये हे आवश्यक आहे. आणि काम, क्रोध आणि लोभ याचा त्याग करून जे करायला हवं त्याच्यामध्ये रुची धारण करून तशा प्रकारचं दैवी गुणसंपदा धारण करणारं आचरण सुरू केल्यानंतर या दुष्ट चक्रातून मनुष्य सुटण्याची शक्यता असते. भगवंत असं म्हणतात की याच्यासाठी म्हणून शास्त्र प्रमाण मानलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या काम क्रोधात्मक प्रवृत्ती प्रमाण मानून चालल्यामुळं जीवनाची अशी अधोगती होत असते. म्हणून या अध्यायामध्ये भगवंत शेवटी असं म्हणतात की तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. आपल्या स्वतःच्या तमोगुणात्मक प्रवृत्ती प्रमाण मानल्यामुळे मनुष्य घसरायला सुरुवात होते. आणि जर शास्त्र प्रमाण मानून चालायला लागला तरच त्याला काय करणीय आहे आणि काय त्याज्य आहे याचा विवेक संभवतो. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहारसी. म्हणून शास्त्र प्रमाण मानून चालणं हे जीवनामध्ये श्रेयस्कर आहे. शास्त्र समजून घेणं हे त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शास्त्र समजून घेऊन त्याप्रमाणे कर्म करणं हे तुला योग्य होय असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहारसी. शास्त्र काय सांगतं ते जाणून मग कर्म करायला तू प्रवृत्त हो. अशा प्रकारचा थेट उपदेश अर्जुनाला भगवंतांनी केलेला आहे. इथं शास्त्र या शब्दाचा अर्थ ज्ञान, कर्म, ध्यान आणि श्रद्धा प्रेमादींनी वर्तन याबाबत सांगितलेला भगवद्गीतेचा उपदेश असा करायला लागेल. कारण या अध्यायाच्या आधीचा अध्याय 15व्या अध्यायाच्या अखेरीला हा शास्त्र हा शब्द प्रथम आला. इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्त्वा मया नघ. माझ्याकडून हे गुह्यतम असं शास्त्र तुला सांगितलं गेलं असं भगवंत म्हणाले. आणि या अध्यायाच्या अखेरीला तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा आधी सांगितलेल्या गीता शास्त्राखेरीज कोणतं शास्त्र भगवंतांना सुचवायचं नाहीये. 15व्या अध्यायाच्या अखेरीला आत्मज्ञान आणि विज्ञान याची सांगड घालणाऱ्या गीतेच्या उपदेशाला जे भगवंत शास्त्र असं म्हणाले, या अध्यायाच्या प्रमाणे काम, क्रोध, लोभ याच्या त्यागाचा उपदेश देखील गीतोक्त शास्त्र विचारामध्येच राहतो. निष्काम कर्मयोग, आत्मसंयमन रूप ध्यानयोग, सर्वांतर्यामी परमेश्वराचं यजन करायला सांगितलेला असा राजविद्या राजगुह्य योग याच्यामध्ये अशाच प्रकारचा उपदेश केलेला आहे. आणि तोच उपदेश इथं शास्त्र या शब्दानुसार भगवंतांना सांगायचा आहे. म्हणून शास्त्र प्रमाण मानून त्याप्रमाणे आचरण करणं हा आसुरी प्रवृत्तीवर तोडगा भगवंतांनी सांगितलेला आहे. अशा प्रकारे जो शास्त्राप्रमाणे शास्त्राला प्रमाण मानून चालत राहील तो आसुरी संपत्तीचा त्याग घडून दैवी संपत्तीचा देखील स्वीकार करणारा आणि आपलं स्वतःचं जीवन धन्य करणारा असा होईल असं भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगून या अध्यायाचा समारोप केलेला आहे. याच्या नंतरचा जो अध्याय आहे तो 17वा अध्याय आहे. या 17व्या अध्यायाचं नाव श्रद्धात्रय विभाग योग असं आहे. हा अध्याय देखील 16व्या अध्यायाप्रमाणे 7व्या आणि 9व्या अध्यायामध्ये सांगितलेल्या काही विषयांचं परिशिष्ट म्हणून आलेला आहे. जगताचं धारण पोषण करणारे लोक दैवी
गुणसंपदेचे आणि जगताचा नाश करणारे आसुरी गुणसंपदेचे असं वर्णन 16व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. हे जे जगताचं धारण पोषण करणारे लोक आणि जगताच्या नाशाला प्रवृत्त होणारे लोक, असा भेद मुळातच का निर्माण होतो? अशा प्रकारचा प्रश्न 16व्या अध्यायामधून निर्माण होतो. याचं उत्तर आपल्या प्रकृती नियमनाप्रमाणे अथवा ज्याच्या त्याच्या प्रकृती स्वभावाप्रमाणे असे भेद घडतात, असं 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रकृत्या नियता स्वया अशा शब्दामध्ये केलेला आहे. या अध्यायातल्या आरंभीचं श्रद्धेचं जे विवरण आहे, ते विवरण 7व्या अध्यायातल्या 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत किंवा 9व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत जे केलेलं आहे त्याचा उलगडा करणारा असा आहे. 9व्या अध्यायामध्ये तू जे काही करतोस, जे काही खातोस, हवन करतोस, दान तप करतोस, ते सर्व मला अर्पण करत जा असं सांगितलं. यत् करोषि यदश्नासी यत् जुहोषि ददासी यत् तपस्यसि कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम असं भगवंतांनी सांगितलं. श्रद्धेने युक्त होऊन दुसऱ्या देवतांचं भक्त बनून जे यजन करतात, ते यजन विधीपूर्वक नसलं तरी देखील ते वस्तुतः माझंच यजन करतात, पण त्यांच्या मदर्पणम असं भगवंतांनी सांगितलं. श्रद्धेने युक्त होऊन दुसऱ्या देवतांचं भक्त बनून जे यजन करतात, ते यजन विधीपूर्वक नसलं तरी देखील ते वस्तुतः माझंच यजन करतात, पण त्यांच्या त्या यजन करण्याच्या भावाप्रमाणे ते देवांना, पितरांना, अन्य भूतांना जाऊन मिळतात असं 9व्या अध्यायामध्ये सांगितलं. याचं कारण देखील या अध्यायामध्ये सांगितलेल्या उपपत्तीने समजून येतं. 9व्या अध्यायामध्ये यदश्नासी म्हणजे जो काही आहार करशील, यत् जुहोषी म्हणजे जो काही यज्ञ करशील, यत् ददासी म्हणजे जे काही दान करशील, यत् तपस्यसी म्हणजे जे काही तप करशील, तत् कुरुष्व मदर्पणम म्हणजे या अध्यायामध्ये सांगितलेलं ओम तत्सत च्या विनियोगाचं असं प्रकरण. असं असल्यामुळं 7व्या आणि 9व्या अध्यायाचं परिशिष्ट म्हणून हा अध्याय समजला जातो. हे जे आहार, यज्ञ, दान, तप हे त्रिविध प्रकारांनी करता येऊ शकतात. म्हणजे आहार ही एक वस्तू असली तरी सात्विक आहार असू शकतो, राजस आहार असू शकतो आणि तामस आहार असू शकतो. म्हणून भगवंत जेव्हा म्हणतात की यत् अश्नासी जे काही तू जेवतोस ते मला अर्पण कर, तर कोणत्या प्रकारचं भोजन हे भगवंतांना करून अर्पण करता येतं आणि कोणत्या प्रकारचं जेवण केल्यानंतर देहबुद्धी वाढते याचा उलगडा होणं गरजेचं आहे. भगवंत असं म्हणतात की जो काही यज्ञ करशील, पण सत्व भावनेने केलेला यज्ञ, रजो भावनेने केलेला यज्ञ आणि तमो भावनेने केलेला यज्ञ याच्यामध्ये काही फरक असला पाहिजे. म्हणून कोणत्या प्रकारचा यज्ञ करावा की जो भगवंतांना अर्पण होईल याचा उलगडा होण्याची गरज आहे. या सर्व गोष्टी आहार, यज्ञ, दान आणि तप त्रिविध प्रकारांनी कसं आचरलं जातं आणि सत्व प्रवृत्तीने आचरण केलेलं भगवंतांना कसं अर्पण होतं हे हा अध्याय सांगतो. 16व्या अध्यायातील अखेरीला शास्त्रातील विधी किंवा नियम पाळले पाहिजेत असं भगवंतांनी सांगितलं. त्यावर या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुन प्रश्न विचारतो आहे. अर्जुन असं विचारतो की हे कृष्णा, श्रद्धेने युक्त असून देखील
शास्त्रातील विधी सोडून जे यजन करतात, श्रद्धा आहे. अर्जुनाचा प्रश्न असा आहे की एखाद्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे, पण शास्त्रामध्ये ज्या पद्धतीने विधी सांगितलेले आहेत त्या प्रकारच्या विधींचं पालन न करता जो यजन करतो त्याची जी निष्ठा आहे ती निष्ठा म्हणजे आंतरिक अवस्था, मनाची अवस्था ही कशा प्रकारे समजायची? सात्विक समजायची की राजस समजायची की तामस समजायची? कारण करतो आहे तर यजन, पण शास्त्राने सांगितलेलं करत नाही, आपल्या स्वतःच्या श्रद्धेप्रमाणे करतो. ये शास्त्र विधी मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वम आहो रजस्तमः. यातील शास्त्र या शब्दाने आतापर्यंत आपल्याला आता समीकरणासारखं लक्षात यायला पाहिजे की शास्त्र असं म्हटलं की गीताशास्त्र. गीताशास्त्र याचा अर्थ ज्ञान, कर्म, ध्यान, श्रद्धा, प्रेमादींनी युक्त असं जे वर्णन केलेलं आहे त्या संबंधीचं शास्त्र. आपल्या अंतर्यामी आत्मप्रचिती घेऊन सर्वांतर्यामी परमेश्वराचं यजन हे उपासना विषयक गीताशास्त्र आहे. अर्जुनाचा प्रश्न असा आहे की शास्त्र मार्ग सोडून, म्हणजे तुम्ही आता वर्णन केलं सगळी भगवद्गीता, तशा प्रकारे वर्तन न करता शास्त्र मार्ग सोडून स्वैर वर्तनाने पण श्रद्धा राखून जो यजन करतो त्याचं हे जे यजन आहे ते सात्विक असेल का राजस असेल का तामस असेल? भगवंतांनी याच्या आधीच्या अध्यायामध्ये शास्त्र मार्ग सोडून स्वैर वर्तनाने सिद्धी मिळत नाही, सुख आणि उत्तम गतीही मिळत नाही असं सांगितलं. तरी देखील शास्त्र रहित पण आपल्या आपल्या श्रद्धेला अनुसरून चालवलेली उपासना कदाचित समर्थनीय होऊ शकेल का, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. त्यावर शास्त्र दृष्टी सोडून केवळ स्वाभाविक सत्वगुणाच्या जोरावर सर्वांतर्यामी परमेश्वराच्या यजना एवढी मजल गाठता येत नाही. म्हणून उपासना शास्त्राने सांगितलेली अशी आणि तत्वज्ञान युक्त अशी असली पाहिजे असं भगवंतांनी अर्जुनाला उत्तर दिलं. आणि सगळ्या अध्यायाचं एकूण कथन एवढंच आहे. आता हा अध्याय नेमका काय आहे आपण पुढच्या वेळेला बघूया. हे जे गीताशास्त्र भगवंतांनी सांगितलं ते गीताशास्त्र या 17व्या अध्यायापर्यंत सांगावं का? कारण मूळ सुरुवात ओम तत्सत या शब्दाच्या विनियोगापासून झाली आणि जेव्हा ओम तत्सत याच्यावरचं निरूपण या अध्यायाच्या अखेरीला येईल तेव्हा ओम तत्सत या शब्दाकरता म्हणून गीतेचा आढावा का घेतला गेला, ज्ञान आणि विज्ञान हे सगळं लक्षात आल्याखेरीज ओम तत्सत याच्यावरचं निरूपण होऊ शकत नाही. म्हणून खरं म्हणजे ही गीता सांगायला मी सुरुवात केली. ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, ज्ञान आणि विज्ञान याचा समन्वय म्हणजे काय हे जेव्हा समजेल तेव्हा ओम तत्सत या ब्रह्मनामाचा विनियोग समजेल. आपलं नामस्मरण भक्तीच्या अंतर्गत आपण एका या आखातामध्ये शिरलेले आहोत. मूळतः विष्णो स्मरणम याच्यावर आपली खरी प्रवचनं चालू आहेत आणि याच्यानंतर तीच प्रवचनं चालू होती. मग मी हरिपाठ घेणार आहे. हरिपाठामध्ये जे नामस्मरण सांगितलेलं आहे ते नामस्मरण काही एका प्रॅक्टिकल सकट असं आपण इथं करणार आहोत. पण त्याच्या आधी भगवद्गीता सांगायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला अति धावता आढावा घ्यायचा असा माझा विचार होता. त्याच्याप्रमाणे पहिला आणि दुसरा अध्याय अतिशय संक्षिप्त असे मी घेतले. पण मग नंतर मला असं वाटायला लागलं की या निमित्ताने सगळी भगवद्गीता ऍट ए स्ट्रेच तुम्हाला ऐकवावी. साहजिकच पहिला आणि दुसरा अध्याय
त्या मनाने अतिशय संक्षिप्त असे घेतले गेल्यामुळं मी ते परत घेणार आहे. तसंच 18वा अध्याय घ्यावा की न घ्यावा असा एक विचार होता. कारण ओम तत्सत याचा विनियोग सांगितला की नामस्मरणाच्या याच्यात प्रवेश करायचा. पण 17 अध्याय सांगून झाल्यानंतर आणि सगळी भगवद्गीता या निमित्ताने आपण चिंतन करून होते आहे, तर याच ठिकाणी 18वा अध्याय देखील सांगावा आणि मग नामस्मरणाच्या विषयाकडे जावं असं मी ठरवलेलं आहे. त्यामुळे 17वा अध्याय झाला की पहिला आणि दुसरा अध्याय पुन्हा एकदा मी सांगणार आहे, मग 18वा अध्याय सांगणार आहे आणि मग परत आपण आपल्या मूळ विषयाकडे जाणार आहोत. दरम्यान 17व्या अध्यायातलं ओम तत्सत हा जे ब्रह्म नाम आहे त्याचं मात्र निरूपण या ठिकाणी नामस्मरणाच्या भक्तीच्या अंतर्गत असं आपण करू. इथून पुढे जी काही वाटचाल आपली होणार आहे, हा 17व्या अध्यायाची सुरुवात आहे. मग पहिला, दुसरा, 18वा असे 3 अध्याय होतील आणि मग अत्यंत रोचक अशा नामस्मरण भक्तीच्या प्रत्यक्षतः आपण ध्यानाच्या वेळेला देखील ध्यानाचं काही वर्णन आणि ध्यान असं केलेलं होतं, तसं नामस्मरणाच्या ज्या साधना विविध तऱ्हेने केल्या जाऊ शकतात आणि ज्ञानेश्वर महाराजांनी काही संतांनी देखील ते सांगितलेलं आहे, तेही आपण त्या निमित्ताने पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण नंतर प्रवेश करू. हरिओम तत्सत. विठ्ठल तत्वज्ञानी संत ओ सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यं इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृहकस्य सिद्धम्. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद